नमस्कार मंडळी. आपण काल फिश मॅरिनेट कसा करायचा ते बघितलं. ज्या पद्धतीत मी काल प्रॉन्स आणि सुरमई दाखवली त्याच पद्धतीत तुम्ही रावस, पापलेट, हलवा, कुठलाही फिश, घोळ मॅरिनेट करू शकता एक्झॅक्टली लाईक दॅट. आता आपल्याला कालवण बनवून घ्यायचं आहे. रस त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. या प्लेटमध्ये आहे काश्मीरी लाल चिली आणि भंडारी मसाला, थोडीशी हळद आपण कालच फिशला लावून ठेवलेली आहे, त्यामुळे हळद जास्त घालायची नाही, नाहीतर हळद ओव्हरपॉवर होईल. काल मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याचं वाटण करून घेतलं. त्यातनं राहिलेलं हे पाणी आहे, ते पाणी आपण आता वाटण हे करायला लावूयात. आणि एक मोठी वाटी भरून खोबरं आणि शॅलड्स घेतलेत मी. छोटे कांदे असतात, त्याला आपल्या भारतात सांबारमध्ये घालतात हे कांदे, ते कांदे आहेत. आणि हे सगळं आपल्याला क्रश केलेला लसूण, आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि आमसुलं ही आपल्याला रस बनवताना लागणार आहेत. बाकी आता हे आपण वाटण बनवून घेऊयात आणि पुढची कृती बघूयात. सॉरी, हे दाखवायचं राहिलं. ह्या त्रिफळा आहेत, मी थोड्या एक 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या, त्याही आपण वाटणात घेऊया. मी ह्याच्यामध्ये चिली ऑइल घातलेलं आहे. चिली ऑइल बनवताना तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित कडकडीत आणि बंद करून टाकायचं. थोडासा त्याच्यावरचा भाप गेली की त्याच्यामध्ये 2 मोठे टेबलस्पून आपलं काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आणि बंद करून ठेवायचं. आणि इमिडिएटली जे गाळणं असतं त्याने गाळून घ्यायचं. दॅट इज अ चिली ऑइल. आता आपण कृतीकडे वळूयात. आधी गार्लिक, आलं लसणाची गोळी आणि आमसुलं असं मी सगळं घालून घेतलं. आता ते आपण थोडंसं फ्राय करूयात. आमसुलं थोडीच घातली आहेत, कारण की त्याच्यामध्ये पण आगळ घातलं आहे. आगळ म्हणजे आमसुलांचं काढलेला अर्क, त्याच्यामध्येच आपण मॅरिनेट ऑलरेडी केलेलं आहे. खूप आंबट होईल नाही तर फिश, अनलेस तुम्हाला आवडत असेल तर. आता आपला लसूण ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊयात. हिंग घालून झाल्यावरती आपण हा केलेला मसाला त्याच्यात घालूयात. आयबॉलिंग करा, किती मसाला लागतो त्याच्याप्रमाणे मसाला घाला. ह्या कालवणाला थोडंसं तेल जास्त लागतं, तर थोडंसं तेल जास्त वापरा. आणि तुम्हाला आवडत नसेल जास्त तेल तर तुम्ही कमी करा तेल. हा आता परतून घेऊया व्यवस्थित मसाला आणि मग त्याच्यात पाणी घालून उकळूयात. आता आपल्या मसाल्याला बाजूनी कड आलेला आहे, त्याच्यात पाणी घालून घेऊया. ज्यावेळेला फिश बनवतो त्यावेळेला फक्त गार पाणी घालत जा. चिकनसाठी, मटणासाठी कायम उकळलेलं गरम पाणी घालायचं, नाहीतर जे फ्लेश असतं ते दाढे असतं. आता याला उकळ यायला लागलेलं आहे, आपण प्रॉन्स शिजायला टाकूयात. हे मॅरिनेट केलेलं जे आगळ आहे ते पण जात आहे, त्यामुळे आपण आमसूल थोडं कमी घातलेलं आहे. आता प्रॉन्स शिजून झाले की त्याच्यामध्ये मी पापलेट,
पण घालणार, म्हणजे मिक्स केलाय मी हा रस. छान लागतो, ट्राय करा एकदा. थोडेसे प्रॉन्स आणि थोडंसं पापलेट. पापलेटचे हेड्स आणि टेल्स आहेत, तर ते तुम्ही ट्राय करू शकता तसं. आता मॅरिनेट केलेला फिश आपण तळून घेऊया. ही सुरमई आहे आणि ते प्रॉन्स आहेत. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडासा, अगदी 1 चमचा बारीक रवा आणि भंडारी मसाला आणि थोडंसं तिखट. मिठाची गरज नाही, कारण आपण मॅरिनेशन व्यवस्थित केलेलं आहे. जरा दाबून लावा. एकीकडे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण एक 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 घालून घेऊयात आणि गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर वरनं जळतील आणि आतनं कच्चे राहतील. आणि आतने जरी शिजले तरी ज्या वेळेला तुम्ही सर्व कराल त्यावेळेला क्रिस्पी राहणार नाही, कारण की त्याच्या आतला वॉटर कंटेंट संपलेलाच नाहीये. त्याच्यामुळे ते लिबलिबीत, कच्चट, मऊ लागतात आणि खायला मजा येत नाही. तर माझं सजेशन आहे की गॅस थोडा प्लीज बारीक ठेवा. बारीक गॅसवरतीच करा. आधी पूर्ण गरम करून घ्यायचं तेल आणि मग छान चुरचुरीत खरपूस तळायचे. चुरचुरीत हा शब्द कोकणातला आहे. भरपूर कोकणातली लोक वापरतात हा शब्द. म्हावरा चुरचुरीत तळून घेतला असं म्हणतात. आपण क्रिस्पी म्हणतो सध्या. जुने शब्द सगळे विसरत चाललेत. कोळ्यांमध्ये पण म्हावरा भरपूर जण म्हणतात. छान वाटतं ऐकायला. हेल काढून बोलतात, मजा येते ऐकायला. जास्त ओव्हर क्राऊड करू नका, नाहीतर छान शिजलं जात नाही ते आणि पाणी भरपूर सुटतं. सारखे उलट पालट पण करायचे नाहीत, कारण की मग ते ब्रेक होतात मासे. मासे सगळे तळायला घातल्यानंतर थोडासा मीडियम लो फ्लेम करा, कारण की माशामुळे तेल थोडं पटकन गार होतं. तेलाची क्वांटिटी कमी असते, कारण आपण शॅलो फ्राय करत असतो. सो तेल थोडंसं गार होतं आणि मग तरीसुद्धा ते जे वरचं आवरण आहे ते कच्चं राहतं आणि वरनं फक्त काळं होतं, आत पूर्ण शिजलं जात नाही. आता फिश फ्लिप करून घेऊयात. 5 मिनिटं झाली आहेत. घ्यायचं अलगट फ्लिप करायचे, नाहीतर पॅनमध्ये त्याचं सगळं वरनं लावलेलं आवरण राहतं आणि मासे तसेच हे होतात.
असे साधारण दोन्ही साईडने झाले पाहिजे. आता आपण गॅस परत बारीक करून घेऊया, कारण फ्लिप केलेलं आहे. आणि एका साईडने व्यवस्थित अजून करून घेऊयात. मग परत एकदा फ्लिप करायचं आणि देन तळलेले मासे डन. आता आपण फ्लिप करून घेऊयात परत. इथलाच असे छान मंद असे वरती तळून घ्यायचे. आता हे दुसऱ्यांदा फ्लिप केलंय. आता हे होऊन जाते. असेच करून आपण सगळे फिश तळून घेऊयात आणि मस्त प्लेटिंग करूयात, जेवायला बसूयात. मी सायमल्टेनियसली प्लेटिंग करायला पण घेतलेलं आहे. गरम होतं. हे थोडे काळे दिसत आहेत कारण की ते एकतर क्रिस्पी झालेत खूप आणि त्यात तिखट आहे म्हणून ते काळे दिसत आहेत थोडे, पण ते जळलेले नाहीयेत. आता हे प्रॉन्स तळायला टाकलेत, तोपर्यंत आपण प्लेटिंग करून घेऊया आणि मग नंतर मी बारीक गॅसवरती सुरमई घालेन. मोमेंट ऑफ ट्रुथ. साजूक तुपातला भात, चपाती, सुरमईचं कालवण, फ्राय केलेली सुरमई आणि फ्राय केलेले प्रॉन्स. जेवायला या, आस्वाद घ्या. आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जितके व्ह्यूज होतील तितके व्ह्यूज करा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी त्याचं मला नक्की रिव्ह्यू द्या, कमेंट करा. थँक्यू सो मच.